यांच्या बाबतीत जे गुंगी गुडी आहे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात काल मला वाटतं अत्यंत व्यवस्थित असं खुलासा काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून झालेला आहे। सुनेत्राताई पवार या राजकारणात जरी नव्या असल्या तरी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या घरात मग माहेर असेल सासर असेल राजकारण आहे। हळूहळू त्या स्थिरावतील, पण ज्या पद्धतीनं बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं त्याच्यावरती काँग्रेसची प्रतिक्रिया आहे। त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून या राज्यातल्या घडामोडींवर त्यांचं लक्ष आहे। बीड जिल्ह्यामधले नेते हे त्यांच्या बाजूला बसले होते, धनंजयराव मुंडे। हा प्रश्न त्यांच्या संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं पत्रकाराने विचारलेला तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं। अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, पण धनंजय मुंडे ह्यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेल्या। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे। इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजींनी सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र पाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही। भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात। याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही। आपण घटनात्मक पदावर बसलेले आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल। हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही। आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं। पण यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील। बाकी भाषा वापरताना काळजी घेण्याची गरज आहे नक्कीच नाही नाही बघा, भाषेविषयी तुम्ही मला प्रश्न विचाराल तर माझी भाषा काय असं परत प्रश्न विचारा। तुम्ही भाषेविषयीचा प्रश्न कोणाकडे काढताय? महिलांच्या बाबतीतली भाषा असं मला म्हणायचं। हा, महिलांच्या बाबतीतली भाषा गुंगी गुडिया ही काय अनपार्लमेंटरी शब्द नाही। गुंगी गुडिया हा अनपार्लमेंटरी शब्द आहे का? नाही, हा नेहमीचा वाक्प्रचार आहे। अर्थात त्यातून आता सुनेत्रा वहिनींनी काही गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, शिकला पाहिजे आणि राज्य हा जो विषय आहे हा सुनेत्रा पवार हा व्यक्ती म्हणून नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आहे। लक्षात घ्या, त्यांना बारामतीत त्यांच्या घरी जाऊन कोणी प्रश्न विचारलेला नाहीये। त्या राज्याच्या घटनात्मक पदावर आहे, त्यांनी शपथ घेतलेली आहे। बीडवर त्यांचं अधिपत्य आहे, त्यांच्या पक्षाचं। हा बरोबर ना, आहेत ना। मग जर त्यांना प्रश्न विचारला असेल बीडचा लॉ अँड ऑर्डर विषयी आणि त्यांनी मौन बाळगला असेल तर पत्रकारांच्या भावना आणि त्याच्यावरती व्यक्त झालेल्या राजकीय पक्षाच्या भावना या समजून घेतल्या पाहिजेत। यापुढे सुनेत्राताईकडून अशा प्रकारचं मौन बाळगलं जाणार नाही अशी माझ्यासारख्यांची, त्यांच्या अजितदादांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे। मी मगाशी म्हटलं तिथे जर धनंजयराव मुंडे असते पालकमंत्री आणि त्यांना प्रश्न विचारला असता आणि त्यांनी मौन बाळगलं असतं तर त्यांच्याविषयी सुद्धा पत्रकारांनी किंवा इतर राजकीय पक्षांनी हीच भूमिका घेतली असती। पुरुषांना गुंगा गुड्डा म्हणा फार तर। दोन्ही राष्ट्रवादी आंदोलन करणार आहेत कशा करता?
सुनेत्रा पवारांचा अपमान झाला. नाही, मला माहीत नाही. बघा, आता कोण कशा करता आंदोलनं करतील मला माहीत नाही. ह्याच्यामध्ये अपमान व्हावा असं मला काय वाटत नाही. ठीक आहे, शब्द जपून वापरायला पाहिजेत वगैरे या गोष्टी खऱ्या आहेत. पण हा अनपार्लमेंटरी शब्द असेल तर मग तो शब्दकोशातून काढावा लागेल. नाही, पण ज्या पद्धतीने काल सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवारांच्या पक्षाचे, त्यांच्यासह इतर काही पक्षाचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या ऑफिसला गेले. हे चुकीचंच आहे. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. इंदिरा गांधींसारख्या टोलेजंग व्यक्तिमत्वाला सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं होतं ना. तेव्हा आंदोलन झाले होते. नाही, इंदिरा गांधींनी हे सहन केलं होतं. इंदिरा गांधींनी आपल्या कर्तृत्वाने या पुढे गोष्टी सिद्ध केल्या की मी गुंगी गुडिया नसून मी स्वतंत्र निर्णय घेणारी, या देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी स्त्री आहे. पुढे त्या देशाच्या पंतप्रधान म्हणून त्याने जे काम केलं तसंच त्याच पद्धतीनं सुनेत्राताई पवार काम करतील. असे काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले वगैरे करण्यापेक्षा त्यांच्या लोकांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत. बरं, असं आहे की त्यांचा जो पक्ष आहे हा अमित शहांचा पक्ष आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग अमित शहा जसे सध्या लपून बसलेले आहेत ती भूमिका त्यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतर मंतरवरती लाठीमार कोणी केला, जंतर मंतरवरती पॅलेट गेट्स गन्स कोणी चालवल्या, आणि ते मौन बाळगून आहेत. म्हणजे ते गुंगागुड्डा, त्यांना गुंगागुड्डा म्हणावं लागेल ना. मोदी गुंगागुड्डा. तर आज पुन्हा म्हणजे गेल्या काही दिवसांपासून कामकाज होत नाहीये. आज होणार नाही, होत नाही, यापुढे होणार नाही. गृहमंत्र्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात येऊन जंतर मंतरवर लाठीचार्ज, टिअर गॅस, पॅलेट गन्स चालवण्याचे आदेश कोणी दिले हे जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालणार नाही. हा पहिला. राम मंदिर लुटीचा विषय गंभीर आहे. हा विषय दोन्ही सभागृहामध्ये दानपेटी चोरीचा विषय घेतला जातोय. या विषयात सुद्धा प्रधानमंत्र्यांना येऊन निवेदन द्यावं लागेल. जंतर मंतरचा विषय निघाला. दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळावर द्यावं म्हणून आज जंतर मंतरवरती आंदोलन होते. सर्वपक्षीय खासदार नाही, जंतर मंतरवरती आंदोलन करण्यापेक्षा मी माझ्या या सर्व सहकाऱ्यांना सांगणार आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे. कॅबिनेटने हा प्रस्ताव तयार केला. उद्धव ठाकरे साहेबांनी हा प्रस्ताव तयार करून दिल्लीला पाठवला. त्याच्यामुळे ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. आम्ही सगळे त्या आंदोलनात संध्याकाळी जाणार आहोत. आमचं कोर्टाचं काम संपलं, सुप्रीम कोर्टाचं, की आम्ही जाऊ. नरेंद्र मोदी त्या उद्घाटनासाठी आले नवी मुंबई विमानतळाच्या. तेव्हाच ते नावाची पाठी झळकायला पाहिजे होती. ती झळकली का? याला जबाबदार कोण आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार आहे. तर खरं तर हा केंद्र सरकारचा विषय असल्यामुळं त्याला केंद्र सरकारने परवानगी देणं अपेक्षित आहे. असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे आठवडा 8 दिवसाचा असतो नाही, त्या 8 दिवसातून 16 वेळा दिल्लीला येतात. मुख्यमंत्री आठवड्यातून 4 वेळा दिल्लीला येतात. मग केंद्राच्या विषयाकडे त्यांना हा पाठपुरावा करता येत नाही का? 16 वेळा येतात दिल्लीला आठवड्यात. आठवड्याला दिवस 8 आणि येतात 16 वेळा. मग त्यातला एखादा दिवस दिबा पाटील यांच्यासाठी सरकारने यावा. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. काय वाटतं की होईल का? काय बघा, आम्ही काल दिवसभर सुप्रीम कोर्टात बसून होतो. मुख्य न्यायाधीशांच्या समोर आमचे हसरे चेहरे दाखवत तेही आम्हाला पाहत होते, आम्ही त्यांना पाहत होतो. नजरेची टक्कर होत होती, पण न्याय काही मिळत नव्हता. 36वा क्रमांक होता आमच्या खटल्याचा. 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं. आम्हाला आश्चर्यच वाटलं. हे 36वा क्रमांक आहे, 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठून जात आहे. तुम्ही जेवायला बसतील बुंदी संपली. ते आता बुंदी आता आमच्या ताटात कधी पडेल आम्ही बघू. पण त्यानंतर आमचे जे सुप्रीम कोर्टात आमची जी बाजू मांडतायत कपिल सिब्बलजी, देवदत्त कामतजी, असीम सरोदेजी, कपिल सिब्बल यांनी सांगितलं की आम्ही सकाळपासून इथे थांबलेलो आहोत आणि आमचा नंबर आला आणि ही आता कोर्ट संपत आहे.
आणि आमचं आर्ग्युमेंट अर्धवट राहिलेलं आहे. आम्हाला तुम्ही ताबडतोब वेळ द्या किंवा आम्ही आताही बोलायला तयार आहोत. आम्ही आताही आमचं आर्ग्युमेंट करायला तयार आहोत. कोर्टानं आज दुपारी 2:30 वाजताची वेळ फिक्स केलेली आहे. आम्ही वेळ मागितली, आम्हाला फिक्स वेळ द्या. आज 2:30 वाजता कोर्ट आमचं उरलेलं आर्ग्युमेंट जे आहे ते ऐकणार आहे. आज परत जाऊन आम्ही समोर बसू. राऊत साहेब, तुम्ही यापूर्वी अनिल देसाई आणि अरविंद सावंत दिसायचे कोर्टामध्ये. काल तुम्ही पहिल्यांदा कोर्टामध्ये आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाले. पाहू आता काय काय तुम्हाला पाहावं लागणार आहे, कळेल भविष्यामध्ये. अलीकडच्या काळात बऱ्याच चर्चा सुरू आहे की तुमची आणि केंद्र सरकारची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. कशा करता 25 वर्षाची तुमची जी जुनी युती होती ती पुन्हा ते आमची अटलजी आणि अडवाणींच्या भाजप बरोबरची होती ना. या टपोरी भाजप बरोबर नाही ना. बोलिए क्या है. सर, आपकी सरकार में गृह मंत्री थे अनिल देशमुख. कल उन्होंने बड़ा खुलासा किया है और ये कहा है कि परमवीर सिंह जो मुंबई के पुलिस कमिश्नर थे, उनके इशारे पर एंटीलिया के बाहर विस्फोटक रखा गया. तो आपको लगता है कि आपकी सरकार को, जब आपकी सरकार थी तो क्या आपको उसके लिए माफी नहीं मांगनी चाहिए, क्योंकि इतनी बड़ी साजिश परमवीर सिंह ने वहां पर रची और उनके कहने हमने पर क्यों माफी मांगनी चाहिए, हमारे सरकार ने क्यों माफी मांगनी चाहिए. पुलिस का उनको बचाया किसने, हाँ. बचाया किसने. उनको बचाया केंद्र सरकार ने. IPS अफसर है वो. हमने बहुत कोशिश की, लेकिन उसको क्लीन चिट देने का काम केंद्र सरकार ने किया है, NIA ने किया है. NIA किसके अंडर है, केंद्र सरकार के है ना. लेकिन हमने उनको अरेस्ट करने की जब भी कोशिश की, केंद्र सरकार ने वो हमारा जो एक्शन है वो रोकने की कोशिश. लेकिन सर, पुलिस कमिश्नर तो राज्य सरकार के अधीन काम करता है. नहीं, तो नहीं. क्या ये नहीं माना जाए कि आपकी सरकार के इशारे पर उन्होंने ये सब किया. तो अनिल देशमुख को अरेस्ट किसने किया, क्यों किया. अगर आप अनिल देशमुख को अरेस्ट कर सकते हैं तो आप परमवीर सिंह को क्यों नहीं अरेस्ट कर सकते. अगर NIA का मामला है, NIA का मामले में केंद्र सरकार आती और उसको बचाने की कोशिश की. परमवीर सिंह के आरोप पर अनिल देशमुख को अरेस्ट किया, गृह मंत्री को, लेकिन परमवीर सिंह को बचाया गया केंद्र सरकार की तरफ से, क्योंकि महाराष्ट्र की सरकार गिराने की जिम्मेदारी केंद्र सरकार ने परमवीर सिंह के ऊपर दी. और मीडिया भी आपकी सरकार के आमने सामने हुआ. पत्रकार अर्नब गोस्वामी को आपकी सरकार ने अभी गिरफ्तार किया. तो उसका क्या संबंध है. हाँ, नहीं, मैं रिपब्लिक न्यूज नहीं, इसलिए नहीं. सवाल कर रहा हूँ सर, क्योंकि आपको नहीं लगता कि संबंध सरकार क्या है? अभी सरकार ने गलत मशीनरी का इस्तेमाल किया, नहीं. एक पत्रकार को गिरफ्तार किया. पत्रकार के ऊपर अभी भी हमले होते हैं. तो मोदी जी को जाकर पूछिए ना, ये आपके जो संपादक है उनको बोला मोदी जी को ये सवाल करते रहिए. लेकिन सरकार तो आपकी थी, इसलिए सवाल आपसे. नहीं, हमारी सरकार की बात मुकेश नहीं है, अंबानी के केंद्र घर के सरकार बाहर चल रही है. अगर ऐसे विस्फोटक रखा जाए और उसके बाद आप अपनी जिम्मेदारी से पल्ला झाड़ रहे हैं. आप कह रहे हैं कि बीजेपी के अधीन आती है, सरकार के अधीन अरे आती है. बाबा, ये ठीक है सर, ये आप जो एजेंडा लेकर आए हैं वो अच्छा लेकिन एजेंडा लेकर नहीं है. आए. मैं आप चलते रहिए. अब ये सवाल नहीं है. एजेंडा लेकर आया हूं. मॅडम, एक मिनिट, सिद्धिविनायक प्रकरणी- आप एजेंडा कह रहे हैं, आपकी सरकार थी सर उस समय. प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत आगे की, या ना. विशेष लेखापरीक्षण झालं पाहिजे. देने दो, उसमें क्या है. डिप्टी CM है, आदेश दे सकते हैं, कुछ भी आदेश दे सकते हैं. हाँ, मुंबई पोलीस दलाचं जे बोलले ते मला की परमवीर सिंग यांनी यांच्या इशाऱ्यावर तिथे बॉम्ब स्फोटक ठेवण्यात काल आले. अनिल परमवीर देशमुखांनी- सिंग कुठले त्यानंतर बघा, अनिल देशमुखांना जर अटक होऊ शकली केंद्राच्या आदेशानं परमवीर सिंगच्या आरोपावर, बरोबर, मग परमवीर सिंगला का नाही अटक केली. आम्ही जेव्हा जेव्हा अटक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा केंद्राने हस्तक्षेप केला. देवेंद्र फडणवीस हे परमवीर सिंगाचे सगळ्यात मोठे समर्थक होते त्यावेळेला. परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संगनमतानं अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगत राहिले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.